दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुकांनी समारोप होणार आहे। भीम जल्लोष, आकर्षक देखावे आणि डॉल्बीचा दणदणाट हे मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात रविवारी भव्य, दिव्य आणि आकर्षक देखाव्यांसह मिरवणुका काढून आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे। महाराष्ट्रच नव्हे तर आजूबाजूच्या कर्नाटक, आंध्र परिसरातील आंबेडकरी अनुयायी या मिरवणुकीत सहभागी झाले। यंदाच्या मिरवणुकीत सुद्धा जवळपास 80च्या वर मंडळांचा आणि त्यातील 50 मंडळांचा डीजे सह सहभाग आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट संघर्षमय वाटचालीवर आधारित असाच त्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक संदर्भ आणि घटनांचे संदर्भ देखाव्याच्या रूपानं कंटेनर वाहनावर सादर केलेली मंडळ सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। डीजे आणि डॉल्बीवर सुद्धा तरुणाई फिरताना दिसून आली। दुपारी कडक उन्हात सुरू झालेल्या मिरवणुका रात्री संपणार आहेत। प्रबुद्ध भारत तरुण मंडळ, प्रशिक सामाजिक संस्था, जीएम ग्रुप, शाहूराजे प्रतिष्ठान, आयडॉल, आरजी कंपनी, बुद्धभूमी सामाजिक संस्था, बुद्ध राष्ट्र, भीममुद्रा प्रतिष्ठान, बॉबी ग्रुप, महाबोधी लेझिम संघ, रमांजली तरुण मंडळ, रमापती मंडळ, रामजी मंडळ, मातोश्री रमाई आंबेडकर तरुण मंडळ, आनंदबोध तरुण मंडळ, सिद्धार्थ तालीम, बाणेकरी तालीम, भीमरत्न तरुण मंडळ, BR आंबेडकर आदी मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता। हजारो भीम अनुयायी तसंच आबालवृद्ध लहान मुलांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले। डोक्यावर कडक ऊन तळपत असताना सुद्धा जयंती उत्सवातील जोश आणि जल्लोष शिगेला पोहोचला। जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर निवास, रेल्वे स्टेशन, भैया चौक, सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ, पोलीस चौकी, चाटी गल्ली, बाळीवेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून निघालेल्या मिरवणुकांचा रात्री समारोप झाला। आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक साजरी करण्यात येत आहे। यात सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने एकूण जवळपास 1000 पोलीस अंमलदार, 250 अधिकारी, एक कंपनी SRPF आणि 500 होमगार्डी आम्ही नेमणूक केलेल्या आहेत बंदोबस्त कामात। पूर्ण जे वाहने जे आहेत ते शिस्त पद्धतीने लावण्यात आलेले आहेत। सोलापूर महानगरपालिकेतर्फे पण त्यांचे जे वेगळे विभाग आहेत तेही कार्यरत आहेत। सर्व जनतेला आव्हान आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आवाजाचे ते मर्यादित त्यांनी त्यांचे जे काही गाणे वगैरे वाजवून आनंदाने हे उत्सव साजरा करायचा। सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्व सोलापूरकरांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आज सोलापूर शहरात जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघते या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भीमसैनिक येत असतात। या सर्व भीमसैनिकांचा सोलापूरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या शहरात स्वागत करतो। शहरात सर्व भीमसैनिकांकडून मागील अनेक वर्षापासून एक मोठ्या उत्सवपूर्ण उत्साहात त्या ठिकाणी जयंती साजरी होत असते, मिरवणुका निघत असतात। महामानवाला अभिवादन करण्यासाठी सर्व परिवार, सहकुटुंब, सर्व महिला, बालगोपाल, वयोवृद्ध सर्व सहपरिवार या मिरवणुकीत सहभागी होत असतात। या सगळ्यांचा आदर्श संपूर्ण देशभरासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे। आज शहरात अनेक मोठ्या मंडळांच्या पूजेसाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे। आज आपल्या SK फाउंडेशनचे माझे सहकारी रवी गौस कोळेकर यांच्या मंडळाच्या पूजेसाठी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांच्या सामाजिक कार्यास मी नेहमीच उपस्थित राहत आलो आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। हे असतील, आनंददादा असतील, भूषणदादा असतील, आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात रवी गौस कोळेकर यांच्यासोबत पूर्ण कार्यक्रम सोबत सोलापूर शहरामध्ये आज या मिरवणुकीचा त्यांना सगळं सोलापुराच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे त्यांच्या सगळ्या कार्यकर्ते किंवा सगळे भीमसैनिक तसेच आंध्र आणि कर्नाटकमध्ये समावेश होतात आणि या मिरवणुकीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही मिरवणूक आनंदी, उत्साही आणि जोमाने जोशाने व्हावं, कायद्याच्या पालन करून व्हावं या सगळ्यांना विनंती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर शहरातील ऐतिहासिक या भीमजयंतीचा सांगता सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त या दोन अधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आपला
पार्क चौक पूर्वी म्हणत होते, आता आंबेडकर चौकातला जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याला अभिवादन करून महानगरपालिकेच्या जी पहिली गाडीचा मान आहे त्याचा पूजा करून त्यानंतर प्रबुद्ध भारत तरुण मंडळ, बेबी ग्रुप, त्याचबरोबर सर्व मंडळांना सुरुवात करून या ठिकाणी आज जे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून समाजाला एक आदर्श होईल अशा पद्धतीचा देखावा, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेब हे चोपाळ्यावर बसून एक वेगळ्या पद्धतीचा समाजाचा विचार करत असलेला आणि त्या पद्धतीचं देखावा चोपाळा त्याच्या पद्धती रमाईन बाबासाहेब असं बसलेलं आहे, आजूला गार्डन केलेलं आहे, अशा देखणा देखावा या सोलापूर शहरामध्ये एक आदर्श ठरेल अशा पद्धतीचा देखावा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। तरी सोलापूर शहरातल्या सर्व समाज बांधव हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भीम जयंतीचा जो उत्सव आहे तो अतिशय या ठिकाणी ज्या पद्धतीनं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा ज्या पद्धतीनं सर्व धर्माची लोक या ठिकाणी सहभाग घेतात तशाच पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक सोलापूर शहराचं एक देशामध्ये अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्थान आहे। तशा पद्धतीची भीम जयंती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि ऐतिहासिक बाबासाहेब जिवंत असल्यापासूनची मिरवणूक या ठिकाणी जयंतीला सोलापूर शहराचा एक वेगळा इतिहास आहे। तशा पद्धतीचा सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन हा उत्सव अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार भीमसैनिकांनी घेतलेला आहे आणि तशाच पद्धतीनं सर्व सोलापूरकर याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला ऊन उतरल्यानंतर हिरिरीनं भाग घेऊन त्यामध्ये आनंद घेण्याचं काम हे सुद्धा या भीम जयंतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व सोलापूरकर घेतात आणि तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना, सर्व प्रशासनामधले पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल किंवा सोलापूरमधले ज्ञात अज्ञात लोकांनी सर्व सोलापूर शहरातल्या ज्या मंडळाला जे आर्थिक सहयोग करून या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सप्ताहाचा समारोप आज रविवार दिनांक 20 तारखेला मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी जयंतीचा समारोप होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये सन 1952 सालापासून सोलापूर शहरामध्ये आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी केली जात आहे। आज जवळजवळ 72 ते 75 वर्षे होत आहेत आणि या 75 वर्षाच्या जयंतीमध्ये ही जयंती सोलापुरातील जयंती महाराष्ट्र नव्हे देशभर नव्हे तर जगामध्ये एक नंबरची मिरवणूक म्हणून याकडे पाहिलं जातं। या मिरवणुकीला सोलापूर शहराच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्याचे लोक, तेलंगणा, कर्नाटका, हैदराबाद या विभागातून सुद्धा लोक मोठ्या संख्येनं मिरवणूक बघण्यात येतात। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाचा 75वा अमृत महोत्सव आपण संपूर्ण देशभर साजरा केला जातो आणि संविधानाच्या 75 वर्षामध्ये संविधानाने काय दिलं ही थीम आजच्या ह्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल। प्रत्येक मंडळाला मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सूचना दिल्या होत्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या मसुदा समितीपासून संविधान देईपर्यंतच्या देखाव्याचं आपण प्रबोधनात्मक या ठिकाणी देखावा सादर करावा आणि तशा पद्धतीच्या सूचनेची अंमलबजावणी काही मंडळांनी केली ह्या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसून येते। ही मिरवणुकीची सुरुवात सोलापूर महानगरपालिकेचे नगर आयुक्त सन्माननीय डॉक्टर सचिन ओंबाचे आणि सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पूजा होऊन मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे। परंतु खरी मिरवणूक ही सायंकाळी 4 नंतर मिरवणुकीची सुरुवात मोठ्या प्रमाणात होईल। या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जवळजवळ 450 मंडळांनी प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्यापैकी 150 मंडळ 150 ते 170 मंडळांनी या ठिकाणी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। तेव्हा या मिरवणुकीमध्ये आलेल्या सर्व जनतेने शांततेने संयमाने ही मिरवणूक पार पाडण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव समिती सहकार्य करावं अशा पद्धतीचं विनम्र आवाहन
करतो व गेली 8 दिवस आम्ही बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सर्व समाजाला उपयोगी असतील असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले आणि मी सर्वांना एक नम्रतेचे आव्हान करतो की आजची मिरवणूक मी ज्या महामानवाने या आपल्या भारत देशाला घटना दिली आणि त्या घटनेला हा देश चालतो त्या महामानवाची आज जयंती असल्यामुळे आपण सर्वांनी सामील व्हावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अत्यंत उत्साहाने साजरी होते आणि सप्ताह त्याचा सुरू होऊन येत्या रविवारी मिरवणुकीच्या निमित्ताने सर्व सोलापूर शहरवासियांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ही मिरवणूक पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याची मिरवणूक ही पूर्ण भारतामध्ये या मिरवणुकीचं नाव निघताना पण भारताचे लोक या मिरवणूक बघायला सोलापूरमध्ये सामील होतात आणि अत्यंत शांततेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक अत्यंत या सोलापूर प्रवासी हे मिरवणूक साजरी करतात. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सामील होऊन सहकार्य करावे ही विनंती करतो. विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे SK फाउंडेशनच्या वतीनं समाज उपयोग जे उपक्रम आहेत ते 7 दिवस आम्ही राबवतो. तसेच जी सांगता मिरवणूक आहे, जी सध्याची आता 20 तारखेला सांगता मिरवणूक आहे, जे पोलीस प्रशासनानं दिलेल्या नियमात आम्ही पाळून आम्ही जी मिरवणूक सांगता मिरवणूक शांततेने सुव्यवस्थित काढणार आहोत. आणि आमच्या SK फाउंडेशनच्या मिरवणुकीचे उद्घाटन सोलापूर शहराचे आमचे लोकप्रिय आमदार, आमचे मार्गदर्शक देवेंद्र दादा कोटे यांच्या हस्ते व गुरुसांत उत्तरगावकर यांच्या हस्ते झालेले आहे. तरी सर्व सोलापूरकरवासियांना आणि महाराष्ट्रातल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि ही होणारी जयंती ही शांततामय आणि पोलिसांच्या जे नियम दिलेले आहेत त्यात व्हावी हीच मी सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय भारत. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही.